नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या. आज निर्णायक आणि शेवटची बैठक. अर्ज भरायचे की उमेदवार पाडायचे याचा निर्णय होणार. मनोज जरांगे आज निर्णय जाहीर करणार. जरांगे पाटलांनी घेतली मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांची भेट. वरळीत आदित्य ठाकरेंना सेफ करण्यासाठी माहीम मतदारसंघात खेळी. माहीममधून अमित ठाकरे उभे राहिल्यास ठाकरे गट उमेदवार न देण्याची शक्यता, तर वरळीतही मनसेचा उमेदवार न राहण्याची शक्यता. उद्धव ठाकरे किती स्वार्थी आहे हे संपूर्ण जगाला माहिती. मी बिस्किट देतो, तुम्ही मला चॉकलेट द्या असा प्रयत्न. अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर बोलताना देशपांडेंची ठाकरेंवर टीका. उद्योजक अनंत अंबानींनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. आंबेगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला. देवदत्त निकम यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून संधी मिळणार, सूत्रांची माहिती. राजेंद्र शिंगणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. शरद पवार जयंत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सिंदखेड राजामधून राजेंद्र शिंगणे उमेदवारीसाठी इच्छुक. माझ्यासोबत चर्चेला या किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरा, प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान. शिवसंग्रामला महायुतीनं दिलेल्या शब्दाची पूर्तता झाली नाही. सन्मानजनक प्रस्ताव येईल त्यांच्यासोबत शिवसंग्राम जाणार, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया. अजितदादा गटाचे नेते ज्ञानेश्वर भामरेंनी घेतली शरद पवारांची भेट. शिंदखेडा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची भामरेंची पवारांकडे मागणी. ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर होण्याअगोदरच उमेदवारांचा प्रचार सुरू. विक्रोळी आणि भांडूप मतदारसंघात ठाकरे गटाचा मेळावा. रत्नागिरीतील 3 विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार फायनल. दापोलीतून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, तर राजापूरमधून राजन साळवींना उमेदवारी निश्चित. 24 ऑक्टोबरला राजापूर विधानसभेसाठी अर्ज भरणार. उमेदवारी अर्ज भरताना मवियाचे घटक पक्ष उपस्थित राहणार, ठाकरे गटाच्या राजन साळवींची माहिती. भाजपचे सुभाष साबणेंकडून पक्ष सदस्य तसेच सर्व पदांचा राजीनामा. देगलूर विधानसभेचं तिकीट न मिळाल्यानं राजीनामा दिल्याची शक्यता. सुभाष साबणे तिसऱ्या आघाडीकडून विधानसभा लढण्याची शक्यता. समीर भुजबळ महायुतीत वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत. समीर भुजबळ नांदगाव विधानसभा लढण्यासाठी इच्छुक. महायुतीत तिकीट न मिळाल्यास वेगळा निर्णय घेण्याची तयारी. संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाची नोटीस. मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा या बांगरांच्या वक्तव्यावरून अडचणी वाढण्याची शक्यता. 24 तासात खुलासा करा, निवडणूक आयोगाच्या नोटीसमध्ये उल्लेख. माळशिरस विधानसभा मतदारसंघात राम सातपुतेंच्या उमेदवारीला स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध. धनगर व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी. पंचायत समितीचे माजी सभापती किशोर सूळ यांना उमेदवारी द्यावी, फडणवीसांकडे कार्यकर्त्यांची मागणी. माजी आमदार संदीप नाईक बेलापूरमधून निवडणूक लढवणार. बेलापूरमधून लढवण्यावर संदीप नाईक ठाम असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूरांच्या बवियाला दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार. निवडणूक आयोगाकडून जनता दलाला शिट्टी चिन्ह. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे चिरंजीव रोहित वाकचौरे जरांगे पाटलांच्या भेटीला. ठाकरे गटात असूनही काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची तयारी. जरांगे पाटलांकडे मागितली उमेदवारी. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आज मीरा भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन करणार. नरेंद्र मेहता विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. मतदारसंघात सध्या गीता जैन अपक्ष आमदार. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संसदीय मंडळावर नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून मोहिते पाटलांना नियुक्तीचं पत्र. सांगोला मतदारसंघातून बाबासाहेब देशमुख अपक्ष लढण्याच्या तयारीत. बाबासाहेब देशमुख हे पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र ही जागा ठाकरे गटाला गेल्यानं देशमुख नाराज असल्याची माहिती. वैजापूर मतदारसंघात शिंदे गटाचे रमेश बोरणारे विरुद्ध ठाकरे गटाचे दिनेश परदेशी अशी लढत होण्याची चर्चा. दिनेश परदेशी पक्ष बदलणारे व्यक्ती, त्यामुळे लोक मला निवडून देणार, रमेश बोरणारेंचं वक्तव्य. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील निवडणूक लढवणार नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव अमर पाटील निवडणूक लढवणार. चिमणराव पाटलांच्या वयाचं कारण देत थांबण्याचा निर्णय. जळगावच्या मळनेरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा संपन्न. इच्छुक उमेदवार तिलोत्तमा पाटलांकडून मेळाव्याचं आयोजन. राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. वाशिममधील सभेत बोलताना सुजाता आंबेडकरांची टीका. ओबीसी, मुस्लिम आणि दलितांच्या हक्कासाठी प्रकाश आंबेडकर योग्य उमेदवार. आंबेडकरांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवावी. मुस्लिम नेते जाकीर चाऊस यांचा आग्रह. नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही. सुरू असलेल्या चर्चा कपोलकल्पित. खासदार अशोक चव्हाणांकडून स्पष्ट.
जळगावच्या अमळनेर मतदारसंघात महायुतीत बंड होण्याची चिन्ह अजितदादा गटाच्या अनिल पाटलांविरोधात भाजपच्या शिरीष चौधरींनी दंड थोपाटले. अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा. पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या. अजित पवारांच्या सभेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर झळकवले. अनेकदा आश्वासनं देऊनही पाणी मिळत नसल्याचा आरोप. महाडच्या रायगड खोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. रस्त्यांना नाल्याचं स्वरूप. गांधारी नदी दुथडी भरून वाहू लागली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला परतीच्या पावसानं झोडपलं. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा. नाशिकच्या चांदवडला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा. ढगफुटी सदृश्य पावसानं सर्वत्र पाणीच पाणी. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू. वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. पावसाच्या सरी बरसल्यानं शेतकरी चिंतेत. खरीप हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. वर्ध्याच्या आर्वीसह वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसाचा सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता. परभणीतील येलदरी धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. खडकपूर्णा धरणातून पाण्याची आवक सुरू. येलदरीतून पाण्याचा विसर्ग सुरू. धुळे तालुक्यातील लोणखेडी शिवारात 30 क्विंटल कापूस चोरीला. अद्याप चोरट्यांचा तपास नाही. शेतकऱ्याच्या अश्रू अनावर. कापसाची किंमत सुमारे 2 लाख रुपये. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 2000 क्विंटल मक्याची आवक. मक्याला 2100 रुपयांपर्यंत भाव. धुळ्यात ठाकरे गटाचा युवा संवाद मेळावा संपन्न. मेळाव्याला शेकडो युवा युवतींची उपस्थिती. जळगावच्या चोपड्यात डेअरीवरून आणलेल्या दुधामध्ये प्लास्टिक आढळलं. दूध तापवल्यानंतर प्लास्टिकचे कण आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल. डेअरीची तपासणी केली जाणार. पुणे पोलिसांकडून 1 कोटींच्या लॅपटॉप चोरीची उकल. चोरट्यांकडून 244 लॅपटॉप आणि 2 वाहनं जप्त. वाघोली पोलिसांकडून 7 जणांना अटक. नाशिकच्या येवला शहरातील बुंदेलपुरातील रस्त्याच्या मागणीसाठी रहिवासी आक्रमक. रस्ता करा अन्यथा मतदानावर बहिष्कार. ग्रामस्थांचा इशारा. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोणी गावात अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक. अर्धापूर पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील उत्कर्ष फाउंडेशनकडून रोजगार मेळावा. प्रत्येक युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न. शेकडो युवक युवतींनी मिळाला रोजगार. गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात. धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचं आवाहन. आजपासून शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार. नागपूर शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिसांची मोहीम. गुन्हेगारांविरोधात पोलिसांची ऑपरेशन थंडर अशी मोहीम सुरू. बीडच्या परळी तालुक्यात मतदान जनजागृती रॅली. तहसील प्रशासनाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न.